नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माझा परिचय देतो। मी कृष्णा शिरामे, रायना धामणगाव रेल्वे, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। ज्या कंपनीच्या माध्यमातून आज आपण इथं आलो आहे त्या कंपनीचं नाव आहे केवा कायपो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, लुधियाना। आणि ज्या गावामध्ये आलो आहे त्या गावाचं नाव आहे माणगाव, तालुका समुद्रपूर। तर इथे जे शेतकरी आहे त्यांनी आपल्या कंपनीचे या चण्या पिकावर 2 फवारणी केलेली आहे आणि त्यांना छानपैकी खूप चांगले रिझल्ट आलेले आहे। तर आपण त्यांच्या वतीने व त्यांच्या शब्दातच जाणून घेऊया की त्यांनी प्रोडक्ट कोणते वापरले, कसे वापरले, आपण त्यांच्या शब्दातून जाणून घेऊया। नमस्कार सर। साऱ्यात आधी तुमचा परिचय द्या। परिचय, तुमचं नाव? सुधाकर गोविंदराव डब, राहणार माणगाव समुद्रपूर। तुमच्याकडे एकूण शेती किती आहे सर? माझ्याकडे 14 एकर 14 एकर शेती आहे। 14 एकर शेतीपैकी हा जो चण्याचा प्लॉट दिसते आपल्याला, हा किती एकराचा प्लॉट आहे? 6 एकराचा 6 एकराचा प्लॉट आहे। 6 एकराचा प्लॉटवर आपल्याला जे कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट वापरले त्या कंपनीचे किती फवारणी झाले? 2 फवारणी झाली। 2 फवारणी झाली। पहिल्या फवारणीमध्ये काय मारलं होतं हे सांगू शकता का? नाही, हेच वाली किती चालेल, ठीक. म्हणजे एकंदर तुमचे 2 फवारणी दोन झाली। फवारणी. जी पहिली फवारणी आपण केली त्या पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला काय जाणवलं रिझल्ट, म्हणजे फरक? चांगला रिझल्ट वाटला पहिल्या फवारणी। म्हणजे फुटव्याचा प्रमाण कसं वाटलं? फुटव्याचा प्रमाण चांगला वाटला। किती दिवसात तुम्हाला रिझल्ट आले पहिला स्प्रे केल्यावर? मला 8 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आले। त्याच्यानंतर सेकंड स्प्रे हा किती दिवसांना घेतला? तिथून 10 दिवसानं मारला मी। 10 दिवसांना दुसरा फवारणी केली, म्हणजे मायक्रोटॉन, फ्लॉवरबोन, NPK आणि एन्झाईम फ्लॉवरबोन। तर हे जे दुसरा स्प्रे तुम्ही 8 दिवसांना केला, म्हणजे 15 दिवसाचा फरक होता। तर दुसरी फवारणी झाल्यानंतर पिकामध्ये काय बदल दिसला? घाट्या संख्या जास्त वाढली, घाट्याची संख्या जास्त वाढली आणि फुलांची फुलाची आहे। ओके। एकंदर तुम्ही ह्या कंपनीचे 2 फवारणी आपण केली आहे। आणि जे अगोदर आपण फवारण्या करत होतो त्या फवारण्यामध्ये आणि ह्या फवारण्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? जास्त माल आहे, मालाची संख्या जास्त आहे, फुलांची संख्या जास्त आहे, फुटव्याचा प्रमाण चांगला आहे आणि क्वालिटी चांगली टिकून आहे। तर एकंदर हे जे 2 फवारणी आपण केली तर याच्यामध्ये तुम्हाला समाधानकारक रिझल्ट? समाधान आहे। बरं, एकंदर आता एरियामध्ये जे चणे आहे आणि तुम्ही जे दरवर्षी चणा लावता तर तुमचे चणे चांगले आहे का? हो, या वर्षी चांगला आहे ह्यावाला प्लॉट, हे फवारणी मारून फवारणी। तर तुम्ही समाधानकारक आहे? हो। याच्यानंतर सर आपल्याला एक शेवटची फवारणी करायची आहे। हो। दाण्याची साईज, वजन, क्वालिटी, चमक यासाठी हो तर एक शेवटची फवारणी करायची का? हो, करायची। ओके, नक्की करा। आणि जर एकंदर तुम्हाला हे जे रिझल्ट मिळालेले आहे तर याच्यामध्ये 2 शब्द आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? म्हणजे वापरायला पाहिजे का नाही, का सेंद्रिय शेती काढायची गरज आहे का? नाही, म्हणजे तुमच्या शब्दात सांगा, शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे, कारण की सेंद्रिय शेती काढायची गरज आहे। याच्यानंतर तिसरा स्प्रे करायचा ना? हो। ओके। तर तुमचा 2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर।